लक्षात घ्या, अमरनाथची यात्रा आहे, सहल नाही. गिरीश वडनेरकर यांच्या नियोजन, व्यवस्थापन आणि मार्गदर्शनामुळे त्यांच्या 29व्या तुकडीतील आम्हा यात्रेकरूंची यात्रा सफल झाली. काश्मीरमधील निसर्ग सौंदर्य पाहत सोनमर्ग मार्गे आम्ही बालतालच्या दिशेने निघालो. वाहनांची खूपच गर्दी होती. मोठाले विमानतळ वाहनांनी भरून गेले होते. तिथे पहिलीच सुरक्षा तपासणी करून सरकारी वाहनांनी निवास व्यवस्थेच्या दिशेने नेण्याची व्यवस्था होती. फक्त तारखेप्रमाणे नोंदणीकृत असणाऱ्या आणि RFID कार्ड असणाऱ्या यात्रेकरूंनाच दर्शनासाठी पाठवायचं असं सरकारी नियोजन होतं खरं, पण गर्दीमुळे ते बऱ्यापैकी फसलं होतं. यात्रेकरूंच्या मुक्कामासाठी हजारोंच्या संख्येने तंबू ठोकलेले होते. आमचं आरक्षण असल्याने जागा मिळणं सोपं आणि सोयीचं होतं. सतत गजबजलेला मधला मुख्य रस्ता आणि त्याच्या उजवी डावीकडे तंबूंची व्यवस्था होती. तंबूंच्या युनिट्समध्ये सुद्धा मध्ये एक रस्ता आणि दोन्ही बाजूला तंबू अशी सुटसुटीत नीटनेटकी व्यवस्था होती. त्या मुख्य रस्त्यावरती 5-7 वेगवेगळे लंगर होते आणि सर्व यात्रेकरूंच्या जेवणाची तिथे व्यवस्था होती. शुल्क काही नव्हतं, पण अट मात्र एक होती, घेतलेलं काहीही अन्न टाकायचं नाही. थाळी पूर्ण साफ करूनच जेवण संपवायचं. चहा, नाश्ता आणि जेवण तिथे उपलब्ध होतं. तंबूच्या मागे शौचालय आणि न्हाणीघर यांचीही व्यवस्था होती. काही साधे आणि काही कंटेनरमध्ये होते. कंटेनरमध्ये असणारे स्वच्छ आणि इंग्लिश प्रकारचे होते. तंबूपासून साधारण 3 किलोमीटर अंतरावर असणारे डोमेल गेट, इथून पहाटे 3:30 वाजताच RFID कार्ड तपासून यात्रेला प्रारंभ करण्यास संमती दिली जात होती. आमची यात्रा खरं तर पहाटे 2:30 वाजता सुरू झाली. माझ्यासारखे काही घोड्यावरून, काही चालत, तर काही पालखीने यात्रेस निघाले. डोमेल येथून सकाळी 10 आधीच प्रवेश दिला जातो. जाणाऱ्या येणाऱ्या घोडा, पालखी आणि पदाती सगळ्यांसाठीच एकच रस्ता असल्याने अनेक ठिकाणी खूपच गर्दी होत होती. मध्ये मध्ये लागणाऱ्या ओढे आणि झऱ्यांवरती घोडे पाणी पित होते. लोक जागेचा आनंद घेत होते आणि पुन्हा मार्गक्रमणा करत होते. घोडे कुठल्या टप्प्यापर्यंत जातील त्याला मर्यादा होती. त्यामुळे पुढे एक वेगळी डोली घेऊन किंवा चालत अमरनाथ गुहेपर्यंत जाता येत होतं. गुहेपर्यंत साधारणतः 300 पायऱ्या आहेत. त्या सर्वांवरती उन्हा पावसापासून रक्षण करणारे छत आहे. दर्शनासाठी जाणारे शिस्तीत जात असतात. गुहेत 3 वेगवेगळ्या उंचींवरून दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आम्ही गेलो तो यात्रेचा 4थाच दिवस होता, परंतु तरीही बर्फाचे शिवलिंग बरंचसं वितळलेलं होतं. त्या गर्दीत दर्शनासाठी प्रत्येकाला 30 ते 45 सेकंद मिळतात आणि दर्शनासाठी ते पुरेसे होते. मग परतीचा प्रवास सुरू होतो. आलो तसे आले त्या मार्गाने आपण परत जातो. खाणं पिणं करून तंबूमध्ये आराम करतो. आपली यात्रा सफल झाल्याचा आनंद झालेला असतो. वडनेरकरांचा अनुभव आणि संपर्क यामुळे यात्रेत आलेल्या अडीअडचणींवरती आम्हाला सहज मार्ग काढता आला. त्यांना धन्यवाद.